गुड मॉर्निंग प्रिणू. गुड मॉर्निंग. आले आले माझी सोनुडी. चला महिमाने आणले नाश्ता. आपली मस्तपैकी देवपूजा झालेली आहे. सो नाश्ता करूया, चहा पिऊया आणि आपल्या पुढच्या कामाला लागूया. सो आपलं अर्धं काम किचनचं बाकी आहे, ते कंप्लीट झालं किंवा आपल्याला थोडं छोटं मोठं इथे आहेत त्या गॅपा वगैरे भरायचे, ते आपण भरून घेऊ. बाकी घर कसं वाटलं नक्की सांगा. परत एकदा मी करेन. हो हो बाई, बहिणींचा प्रेम भैया आजकाल काही प्रेम आहे ना, बोलत नाही, एकदम शांत आहे. माहीत नाही काय प्रॉब्लेम झालाय. खूप आठवडा झाला खूप शांत आहे, खूप शांत आहे. कधी कधी भीती पण वाटते, पण कधी कधी चांगलं पण वाटतं की तिची किटकिट नाही, म्हणजे ती किटकिट असं नाही यार, पण तिचा आवाज एवढा आहे ना की आम्ही ना तिच्या कांठाळ्या बसतात. आणि जिद्दी खूप आहे, जिद्द स्वतःच्या म्हणजे भोकून ओरडून जिद्द करते, हातपाय आपटून, म्हणून बाकी काही नाही. असो, एवढी लहानाची मोठी केली आहे. चला हे सगळं खाली केलंय, दिसतंय मला. हे सगळं खाली केलंय कारण की आहे ना इथे थोडंसं त्याला कापायचं आहे, त्यामुळे सगळं त्या दिवशी सारखं धुरधुर आणि माझं डबल काम होणार. आणि महिमा आम्ही जाम काल जमलेलो होतो की महिमा भांडी घासते. सो हे सगळं किचनचं सामान असं ठेवलं बेडरूममध्ये. तर आता एकदा हे झालं फटाफट आम्ही लोक लावून घेऊ. महिमाने आणि खोकली देखा है, देख वही अभी रितेश दिखाती है रितेश को. खाली ऐसे ही रख के गया, पता. सीमेंट वीमेंट कुछ नहीं लगाया महिमा, बोल है. लड़का मेरे को दिखे ना समोर आहे, लोक इथे समोरच सेंटेक का ही है वो. समोरच राहत होतो. त्याला एक दोन वेळा मी पाणीपुरी लावली. चुना लावायची कामं गेली. ये अपन बोलते हैं ना, अपना समझ के कुछ भी कर ले रहे, तो ये ऐसा होता है. खराब नहीं करना चाहिए. अरे वो तो ये कटिंग करने आया था ना, वो तो खुद बोल रहा था, बोलते जरा मिलवाओ मेरे को ऐसा. ओ ये भी बोला है. हे बघा इथे कशी बसली बघा. हे आता हिला महिमाला तेच बोलली मी, ही एकटी असेल तेव्हा ही खुर्ची गॅलरीत ठेवायची, नाही तर हिचं कांड कधी करू शकते. सांग मला, भरोसा नाही खाली बघायला नाही. जुनी बाल्कनी होती ना ती अशी खूप उंच होती, त्याच्यावर कशी चढायची मग. एकटी आणि खूप छोटी होती तेव्हा. ह्याच्यात घाबरते ती. स्पेस नाही, पण भीती पण वाटते. ओपन आहे पूर्ण. ते बघा, ते बघा. तिला मजा वाटते कारण की पाऊस. सो फायनली आमचं हे काम झालेलं आहे. आता महिमा क्लिनिंग करते. असं चालू आहे इकडे बघा, तुम्हाला दिसते का काय करतोय. भांडी लावतोय. हे असं सेटिंग करतोय. तुम्हाला नाही दिसतं, तुम्हाला नंतर दाखवतो, ठीक आहे. सो हाय काय, सगळं आपलं झालेलं आहे. सो आता मी घेतलं आहे मैदा. तर मला खायची होती ॲक्च्युली पावभाजी. मी तिच्या पप्पाला फोन केला. मी तिच्या पप्पाला सांगितलं की आम्ही पहिला राहत होतो ना तिकडची पावभाजी आणशील का म्हणून. त्याच्या पप्पाने वाटतं काहीतरी व्यवस्थित तिला उत्तर दिलं नाही, फोन ठेवून दिला. तर तिला म्हटलं जा, तुला मस्तपैकी एक लच्छा पराठा बनवून देते तिला. ती कंटाळली ॲक्च्युली, काम दिवसभर घरामध्ये होतं ना. तिला मी बोलली, म्हटलं मी तुला बनवून देते. म्हटलं मस्त मसूर घेऊन ये, मस्त आपण मसूरची आमटी करूया, आहे ना. सो चला बघूया आपण आता काय. हे मी मैदा घेतला आहे, मैदा मी आता मळते. मैदा मळून झाला की तुम्हाला मी दाखवते मी कसा बनवते लच्छा पराठा. सो हे बघा, हे मी आता अशी लाटून घेते आणि याला
असे बारीक बारीक आपल्याला लांब लांब असं मारून घ्यायचं. आपल्या शंकरपाळी कसा करतो तसं. पाणी आलं. ठीक आहे. मग ह्याला असं असं एकत्र करायचं आणि हे असं जिलेबीसारखं असं 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 हे खाली आणि असं असं करायचं. तर ह्याच्यामध्ये हे आहे काळं जिरं. काळं जिरं हे बंगाली लोक बोलतात, पण याला म्हणतात कसं सांगू तुम्हाला, कलोजी कलोजी म्हणतात त्याला. असं हे बघा, हे असं मस्तपैकी दिसत मला सगळे पसरलं पाहिजे. या म्हणतात लच्छा पराठा. आता हे असे ह्याच्यात लाईनिंग दिसत नाही आहे, पण हे शिजलं ना व्यवस्थित आपण असं यार ठीक आहे. आणि हे एक बनवलं आहे मी इकडे, दिसतंय ते पाणी आलं आहे. जरा मी पाणी बंद करते. हे ना मी हे तूप टाकते. ठीक आहे. आणि ते मी हे काढून ठेवलं आहे. तूप इकडनं आणलं आहे. आमच्या साईडला ना एकदम व्यवस्थित तूप नाही मिळत. व्यवस्थित म्हणजे कंपनी म्हणतो ना आपण तसं येणाऱ्या दिवसात भेटू शकतो. सो मी बघा तर हे व्यवस्थित लावते. मी परत एकदा तुम्हाला दाखवते कसं करायचं ते. तर हे इकडे भाजते आहे चपाती लच्छा. तोपर्यंत तुम्हाला मी दुसरं करून दाखवते. नेहमी गॅस जातो, बारीक करायला जाते गॅस जातो. कालच त्याला बरोबर करून आणता आलं पाहिजे. सो मशीन लावली पटापट. महिमा गेले प्रिनूचं चिकन आणायला. प्रिनूला माझी चिकनशिवाय काही खात नाही. मला टेन्शन झाले तिला. गणपतीमध्ये काय घोळ करते ती. की मी आणणारच नाही ना घरी पेडिग्री. नाही तर तिला जबरदस्ती मला डाळ ठरवायला लागेल. बाकी काही नाही. सो तुम्हाला हे मी जर साईडला ठेवते. मी तुम्हाला आता ते का साईडला ठेवते म्हणजे ते शिजेपर्यंत दाखवते. असं ते पकडायला लागतं, नाही तर ते ना खाली असं सरकून येतं. हे असं परत असं हे असं आणि राऊंड करून हे असं ठीक आहे. हे असं राहू दे. आता ते हे असं घेतलं आणि हे गरम गरम करायचं असं. अयो रामा, गरम आहे भरपूर. तर तुम्ही हे बघायचे हे असं टाक. तुम्ही हे असं टाकतो. खूप गरम गरम आहे. कळलं. हे असं करायचं. तर मी हे सगळं करून घेते. तुम्हाला भेटते नंतर. काय मी हे सगळं करून घेते तुम्हाला भेटते, कारण की फटाफट करते. इथे मसूर लावलेत मी बॉईल व्हायला, म्हणजे मसूर झालेले आहेत. ऑलमोस्ट फोडणी टाकते. तर तुम्हाला भेटते मी. गाईज प्रिनू तिकडे जेवण बघा कसं सत्यानाश केलं आहे. गरम गरम जेवली आहे ती. भूक लागलेली असेल. आणि हे बनवलं आहे. महिमा टेस्ट कर. छान. हे बघ ना, हे वालं हां हे तर बघितलेलं आहे. वरचं हे वालं हां क्योंकि साजरी काही बहुती बघतो. टेस्ट कर सर पटकन. सांग मला कसं आहे. यम्मी. 3 दशकांचा स्नेह आणि विश्वास
हाय गाईज, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, वेलकम बॅक टू चॅनल तृप्ती सोनार. नेहमी गुड मॉर्निंग बोलते आणि गुड आफ्टरनूनला मी ब्लॉग चालू करते. सो आज आपण चाललेलो आहोत डीमार्टला. शूट करता येणार नाही कारण की महिमा येत नाही आहे, मी एकटी आहे. तर मी सामान कसं घेऊ आणि शूट कसं करू, तर जेवढं होईल तेवढं मी प्रयत्न करीन. कारण की खूप गर्दी असणार 100%. गणपतीचा टायमिंग आहे. जाताना ट्रेननी, येताना ऑटोने. ठीक आहे, सो आपण भेटू. बाकी आपल्या घराचं काम तर झालेलं आहे. बाकी महिमा कधी महिमा या का झाडांना हे घाल, पाणी घाल. सो ही महिमा आहे, कोंबड्यासारखी आरवते. आणि हे आमचं पिटुकला आज जेवून झोपलं इकडे. माई हे सगळं व्यवस्थित लावून ठेव. हे बघ, हे देवाचं सामान सगळं. ठीक आहे, सो बाई गाईज, भेटू आपण. बघूया आपल्याला आता कुठपर्यंत. तिकीट तर काढली आहे मोबाईलमध्ये.